परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका. आवाज कमी करणं जरासा. धळंग 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 लावून देत. सावकाश नाही करतायत का काम? पागरव दादा तुमचा म्यूट करा. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका आणि मंदाताई यांना साष्टांग वंदन करते. परम आदरणीय सुनील काका आणि आदरणीय नीलाताईंना साष्टांग वंदन. आणि आता अक्षर पुरुष जाणणे आणि दृश्य आघवे कळे जणे. कशासाठी हे सगळं सुरू आहे की अक्षर पुरुषाला मला जाणायचं आहे. मग हे अक्षर पुरुषाला जर मला जाणायचं असेल तर हे सगळं जे दृश्य सृष्टी आहे ही दृश्य सृष्टी मला जाणून घ्यायची आहे. हे दृश्य सृष्टी कशी निर्माण झाली ही सगळी मला जेव्हा मी जाणून घेईन म्हणजेच त्या अक्षर पुरुषाला मी जेव्हा जाणेन त्याच वेळेला हे सगळं अक्षर पुरुष जाणायचं आहे. आणि अक्षर पुरुषाचं जे अधिष्ठान उत्तम पुरुष आहे त्या उत्तम पुरुषाचा तिथपर्यंत मला पोहोचायचं आहे आणि तेच होऊन राहायचं आहे. म्हणून इतका सगळा खटाटोप श्रुती आमच्यासाठी करते. उत्तम पुरुषापर्यंत पोहोचण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. आणि म्हणून या अक्षर पुरुषामधूनच आता कर्मासाठी अंगभूत असणाऱ्या सर्व देवता निर्माण झाल्या. कालचा भाग आपण काय बघितला हे नेमकं सांगते. कालचा मंत्र आम्हाला काय सांगत होता की सगळ्या देवता निर्माण झाल्या. त्याचं कारण असं आहे की वैदिक कर्म जर आम्हाला करायचं असेल तर वैदिक कर्म करायला अनेक देवदेवता असणं आवश्यक आहे की नाही. कोणत्याही कार्याच्या पहिले आपण गणेश पूजन करतो. प्रसंगाने वेळेनुसार काळानुसार वारानुसार सणानुसार या सगळ्या देवदेवतेचं पूजन करतो. आणि म्हणून आमच्यासाठी ह्या अक्षर पुरुषामधून देवदेवता निर्माण झाल्या. दृष्टी आता आम्हाला विकसित करायला हवी. मग हे श्रौत्र आणि स्मार्त कर्म करण्यासाठी याचा अधिकार पण तयार करणं आवश्यक होतं. म्हणून ते अक्षर पुरुषामधून मग मनुष्य निर्माण झाला. आणि मग मनुष्य निर्माण झाल्यानंतर वेदांनी काय केलं की वेदांनी या मनुष्याला म्हणजे आम्हाला सगळे आदेश दिले. कोणते आदेश दिले? विधी निषेध आम्हाला सांगितले. विधी ते पाळीत निषेधाते गाळीत. अशा पद्धतीने विधी निषेध सुद्धा आम्हाला त्यांनी सांगितले. आणि मनुष्यालाच फक्त सद्बुद्धी बुद्धी दिली. कारण मनुष्य शरीर सगळ्यात श्रेष्ठ समजलं जातं. आणि म्हणून श्रौत आणि स्मार्त कर्माच्या साह्याने चित्तशुद्धी आणि मोक्ष प्राप्ती आम्ही करू शकतो. म्हणून अक्षर पुरुषानंतर मनुष्य तयार केला आणि मनुष्यानंतर पशु तयार केले. त्यात सुद्धा पाळीव पशु आणि हिंस्र पशु तयार केले पहा. मग त्याच्यानंतर आकाशामध्ये उडणारे पक्षी तयार केले. किती प्लॅनिंग आहे अक्षर पुरुषाचं. किती परफेक्ट प्लॅन नियोजन बघा. कशा कशा पद्धतीने एक एक जीव तयार करत गेले. आणि मग त्यानंतर मात्र श्वास उश्वास म्हणजेच प्राण अपान हे सगळं निर्माण केलं. आता इतकं सगळं जीव सगळे तयार केले. मनुष्य जीव पक्षी जीव जंतू सगळे तयार केल्यानंतर मग या अक्षर पुरुषामधून अन्नधान्य निर्माण झालं. कारण अन्न हे हवन म्हणजे जाणीव यज्ञकर्म म्हणतो की नाही आपण. म्हणून ह्या उदरामध्ये हाकार करावा लागतो. आणि अग्नीमध्ये सुद्धा अन्न अग्निदेवतेला सुद्धा आपल्याला हवन करावं लागतो. तोच अग्नी जठरा म्हणून प्रत्येक जीवामध्ये दिला आणि हवनासाठी केलं. काय प्लॅनिंग आहे.
आणि मग मात्र आता सगळं झाल्यानंतर या मनुष्य जीवावर पुरुषावर चांगले संस्कार करण्यासाठी, कारण मनुष्य जन्म मनुष्याचा उद्देश म्हणून आहे आवश्यक आहे, आवश्यक आहे. म्हणून ते संस्कार करून घेण्यासाठी श्रद्धा तयार केली. श्रद्धा तयार केली, या तप तयार केलं, तप निर्माण झालं. मनुष्याचं जीवन हे संपन्न व्हावं, फक्त मर्यादित राहू नये, तर नारायण रूप होण्यासाठी म्हणून तपाची निर्मिती केली. आणि मनुष्याला वेदांनी आज्ञा पण केल्या, तपोदम कर्ती प्रतिष्ठा. म्हणून तप, इंद्रिय दमन आणि कर्म हा जीवनाचा पाया आहे. शिस्तबद्ध हे जीवन माणसाचं. म्हणून काही तप तयार केली आणि हे तप निश्चयाने होण्यासाठी म्हणून श्रद्धा निर्माण झाली. श्रद्धा हे सर्व पुरुषार्थाचं साधन आहे. पुरुषार्थाचं साधन आणि परमपुरुषार्थ मोक्षासाठी आवश्यक असणारी चित्ताची शुद्धी, चित्ताचा प्रसन्नता ह्या श्रद्धेने प्राप्त होतो. म्हणून श्रद्धा म्हणजे अस्तित्व बुद्धी अशी श्रद्धा तयार झाली. आणि म्हणून नंतर मात्र श्रद्धेचा विषय निकृष्ट असेल तर कामिनी भोगामध्ये आपलं जीवन जाईल. पण हा श्रद्धेचा विषय जर निकृष्ट असेल तर जीवन उन्नत आणि विकसित होईल. म्हणून परमेश्वर, गुरु आणि शास्त्र हे माझे श्रद्धेचे विषय असावे. आणि ह्या श्रद्धेनंतर आम्हाला सांगण्यात आलं की हे सगळं जे तयार केलेलं आहे ह्याचा तू उगीच आम्हाला एक प्रकारचं विश्वरूप दाखवलं. हो, श्रुतीनी विश्वरूप दाखवलं, अर्जुनाला विश्वरूप दाखवलं भगवंतानी. परंतु त्यासाठी दिव्य चक्षु प्रदान केले. पण श्रुती काय करते आहे? श्रुती ही तेच काम करते आहे. आम्हाला सुद्धा वैचारिक दिव्य चक्षु प्रदान केलेले आहे श्रुतीने. ते वैचारिक दिव्य चक्षु आम्ही स्वीकारायचे आणि समजायचं, हे विश्वरूप आम्ही बघायचं. श्रुती जे मानते विश्वरूप, ते विश्वरूप बघायचं आणि नुसतं बघायचं नाही, ते जाणायचं आणि निर्णय घ्यायचा की मी निमित्त मात्र भवसव्यसाची आहे. त्यामुळे मी जो अहंकार घेतो आहे, कर्तृत्व अहंकार जो घेतो आहे, या कर्तृत्व अहंकारातून मला निघायचं. आणि करणारा ईश्वर आहे आणि ईश्वराचं अधिष्ठान परब्रह्म आहे आणि ते मी आहे, इथपर्यंत मला पोचायचं. आणि म्हणून या सगळ्या मधून आता मात्र श्रुतीनी सत्य, या अक्षर पुरुषामधून श्रद्धेनंतर सत्य निर्माण झाले की दुसऱ्याला पीडा होणार नाही माझ्या बोलण्यामधून. स्पष्ट वक्तेपणा नाही, तर माझं बोलणं हे अत्यंत प्रिय असावं, प्रिय तत्वाबद्दलच असावं. सत्य म्हणजे प्रिय तत्वाबद्दलच असावं, धारधार नसावं, पण लाचारी पण नसावी. म्हणून सत्य तत्वाबद्दल असावं. म्हणून सत्याची निर्मिती झाली. आणि त्यानंतर या पुरुषामधून ब्रह्मचर्य निर्माण झाले. कायिक, वाचिक, मानसिक ब्रह्मचर्य यामधून, या अक्षर पुरुषातूनच निर्माण झालं. आणि म्हणून शुद्ध, संयमी, चारित्र्य संपन्न जीवन यासाठी विवेक आणि वैराग्याची आवश्यकता आहे. म्हणून हे ब्रह्मचर्य या पुरुषामधून तयार झालं. आणि आचार संपन्न जीवन जगणे हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. आम्हाला चांगलं माणूस व्हायचं आहे. म्हणून नरकरणी करे तो नरका नारायण होत आहे. यासाठी ह्या अक्षर पुरुषामधून हे सगळं तयार झालं. हा दृष्टिकोन जर आमचा
मागचा असला तर आम्ही त्या अक्षर पुरुषाला जाणू आणि त्याला जाणून तिथे न थांबता त्याचा अधिष्ठान रूप असणारा जो उत्तम पुरुष आहे त्या उत्तम पुरुषाच्या ऐक्यासाठी आम्ही सज्ज होऊ, असलेलं ऐक्य अनुभवी हा श्रुतीचा उद्देश आहे. आज त्या अक्षर पुरुषामधून पुढची कोणती उत्पत्ती झालेली आहे हे अधिकारवाणीतून सुनील काका आपल्याला सांगतील. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. सदा शिवसमारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वंदे गुरुपरंपरां, वंदे गुरुपरंपरां. सद्गुरुनाथ महाराज की जय. अभाग्यासी करी भाग्यवंत काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली. आनंदाचे तू मूळ तेथे आटती प्रमाणांचे जळ आपणा सारिखे सकळ करो निठेले. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. पूजनीय मंडाताई यांना साष्टांग नमस्कार करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना वंदन करतो. आपण सगळे भगवत स्वरूप श्रोते आपणास नमस्कार करतो आणि आपण सगळे मिळून आता उपनिषदाचा अभ्यास करूया. मी नेहमी म्हणत असतो की आपण सगळे मिळून उपनिषदाचा अभ्यास करूया. मी सांगणारा आणि तुम्ही ऐकणारे हा सुद्धा आपला भेद राहू नये. आपण दोघही जण श्रोते आणि वक्ता हे एकरूप होऊन अभ्यास होत असतो. म्हणून नेहमी म्हणत असतो की आपण मिळून अभ्यास करूया. श्रोता वक्ता द्वैत सुद्धा ऐकण्यापुरतं राहायचं आणि ऐकल्यानंतर ते द्वैत सुद्धा विरून जावं आणि अद्वैतम परमार्थतः तिथे आपण पोचलो पाहिजे. या पद्धतीने आपल्याला वाटचाल करायची. एवढी करता आली तर आपल्या जीवनाचं कल्याण होईल. सगळे मिळून पुनश्च मुंडक उपनिषदाच्या अभ्यासाला लागूया. आजच्या अभ्यासाला प्रारंभ करूया शांती पाठाने. सगळ्यांनी म्हणायचं आहे मनामध्ये, सगळ्यांनी म्हणायचं आहे. ऋषी मुनींची कृपा होते आपल्यावर, भगवत कृपा होते आपल्यावर आणि श्री गुरूंची परम कृपा होते आपल्यावर. एवढं लक्षात असू द्यायचं आहे. ओ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्ताक्षो
अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। मंत्र क्रमांक 8, 9 आणि 10। सप्त प्राणाः प्रभवन्ति तस्मात् सप्तार्चिषः समिधः सप्त होमाः सप्त इमे लोका येषु चरन्ति प्राणा गुहाशया निहिता सप्त सप्त। अतः समुद्रः गिरयश्च सर्वेऽस्मात् सन्दन्ते सिन्धवः सर्वरूपाः अतश्च सर्वा ओषधयो रसश्च येनैष भूतैस्तिष्ठते ह्यन्तरात्मा। पुरुषे वेदं विश्वं कर्म तपो ब्रह्म परामृतम् एतद्यो वेद निहितं गुहायां सो अविद्या ग्रंथिं विकिरतीह सौम्य। सद्गुरुनाथ महाराज की जय। कालचा विषय फार सुंदर होता. श्रद्धा मोलाची असते आणि तशी जर श्रद्धा असली तर परमार्थातली प्रगती फार लवकर होते. ज्याच्यावर आपली श्रद्धा असते तिथे आपण शरणागत असतो आणि ही शरणागतता अहंकाराचा लय करते. परमार्थामध्ये सगळ्यात मोठा व्यत्यय जर कोणता असेल तो अहंकार आहे. आपली कोणी स्तुती केली की आपल्याला वाटतं की माझ्यासारखा मीच. तैसा विचारोनी अहंकारू सांडिगे मग असतीच वस्तू होई जे आपुली स्वस्ती सहजे आपणची केले. श्रद्धेचा विषय जर निकृष्ट असेल, कनक कांचन आणि कामिनी हे जर श्रद्धेचे विषय असतील, योग्य विषय जर श्रद्धेचा असेल तर जीवन नीच दशेला जात. मोठ्या डेव्हलप कंट्रीज मध्ये सगळ्यात जास्त प्रॅक्टिस कोणाची चालत असेल डॉक्टर्स मध्ये तर ती सायकॅट्रिक्सची चालते. मनोरुग्णांची संख्या जास्त आहे. थोडस लहान मुलांच्या जवळून जरी कोणी जात असेल तरी वडील पिस्तूल काढतात आणि त्या माणसाला मारतात. हा असं हे आतमध्ये तयार झालेला आहे. म्हणून श्रद्धेचा विषय जर उत्कृष्ट असेल, ध्येय जर उत्कृष्ट असेल, ध्येय जर सर्वश्रेष्ठ असेल, ती आस्तिक्य बुद्धी त्याला परमतत्वापर्यंत घेऊन जाते. आणि म्हणून भगवंतावर श्रद्धा असावी, श्री गुरूंवर श्रद्धा असावी आणि शास्त्रावर श्रद्धा असावी. सा श्रद्धा कथिता सद्भिः यया वस्तू उपलभ्यते. गुरूंवरची नितांत श्रद्धा ही जीवनामध्ये तारल्याशिवाय राहत नाही. भगवंताचाच कृपा आशीर्वाद ही श्रद्धा सर्व पुरुषार्थाला गरजेची असते. आणि आपण या श्रद्धेविषयी आणि सत्याविषयी सगळं पाहिलं आहे. एक
सेटबॅक असतो परमार्थामध्ये, आणि तो सेटबॅक निंदा करणे आहे. दुसऱ्याच्या निंदेसारखा दोष नाही कोणता, पण दुसऱ्याच्या स्तुतीसारखा पण दोष नाही दुसरा. पण स्तुती आणि निंदा ही केवळ सद्गुरूंवर करायची. आणि सद्गुरूंच्या स्तुतीशिवाय अन्य कुणाचीही स्तुती करू नये आणि कुणाचीच जीवनात निंदा करू नये. सद्गुरूंची स्तुती ज्या वेळेला होते त्यावेळेला त्यांच्या गुणांची स्तुती होते, आणि सद्गुरू गुणातीत असतात हा भाव सद्गुरूंचा पक्का असतो. म्हणून स्तुती करता करता ते गुणातीत आहे या भावामध्ये आपणही निघून जावं, आणि एक दिवस ते आणि मी एक रूप व्हावं. म्हणून अंतःकरणाचं संतुलन हे जीवनाचा महत्वाचा अंग आहे. काल हा विषय मी मांडला होता, पण किती प्रमाणात फसला कोणाच्या अंतःकरणात हे सांगता येत नाही, कारण तशी कुठली प्रतिक्रियाच नाही आली काल. असो, बोलणं सांभाळावं, अनुद्वेग करम वाक्यम, आणि ते बोलणं बॅलन्स असावं. माझ्या चित्ताचा उद्वेग हा दुःखाने होतो, आणि हर्षाने पण उद्वेगच होतो, हे आम्हाला माहिती नाही. आम्हाला वाटतं हर्षाने उद्वेग होत नाही. ते नाही का, टीव्ही मध्ये कोणती तरी ती बाटली येते, मग ते हा म्हणून ओरडतात, आणि तो त्या ग्लायडर मधून उडी मारतो आणि ती बाटली पकडतो. हे असे जे हर्ष असतात हे परमार्थासाठी उपयुक्त नाही. हर्ष आणि शोक दोन्ही पण त्रासदायक आहे, कारण वृत्तीचा बॅलन्स बिघडतो. त्याच्यासाठी डॉक्टर काकांनी दिलेलं एक उदाहरण नेहमी करता लक्षात ठेवावं. निस्तरंग संथ पाण्यामध्ये, पाणी कसं आहे, संथ आहे आणि निस्तरंग आहे. स्टॅग्नंट वॉटर, स्थिर आहे एका जागेवर, कुठलाही तरंग नाही, हवेने सुद्धा तरंग नाही आहे, एवढी हवाच नाही आहे. त्या पाण्यामध्ये दगड फेकला, दगड फेकल्याबरोबर पाणी त्या ठिकाणी हललं, आवाज आला, पाणी हललं, आणि मग तरंग तयार झाले. काठापर्यंत जाईपर्यंत काही काळ ते तरंग चालतच राहिले, आणि मग ते पाणी पुन्हा स्थिर आणि निस्तरंग झालं. त्याच पाण्यामध्ये आता लाडू फेकला. आता काय फेकलं, लाडू. पुन्हा डुबुक आवाज झाला, पुन्हा तरंग तयार झाले, आणि ते जसे दगडाचे तरंग होते तसेच ते काठापर्यंत गेले. म्हणून दुःखाचा उद्वेगाचा तरंग असतो हे आम्हाला माहिती आहे, पण हर्षाचा सुद्धा तरंगच असतो. हर्ष शोकान्वित होणं हा परमार्थाचा काय नाही, उद्देश नाही, बॅलन्स. सुख दुःखे समे कृत्वा, लाभालाभ, मग युद्ध कर, मग नैवम पापम अवाप्स्यते. अशा पद्धतीने या उपनिषदांनी आपल्याला हा बॅलन्स शिकवला आहे. आणि आता आपण द्वितीय मुंडकाच्या प्रथम खंडाच्या समाप्तीकडे आज आहोत. यात शास्त्र सांगितलं आहे, आणि शास्त्र होय म्हणून स्वीकारायचं असतं. त्या ठिकाणी आपल्या बुद्धीचे तारे तोडायचे नसतात.
हे असं कसं ते तसं कसं, हे 7च का बरं 8 का नाही? आणि म्हणून फक्त शास्त्राने दिलं तेवढ्या फक्त गोष्टींवर मी नजर फिरवणार आहे. आज व्यक्तिगत चिंतन मांडण्याचा आज विषय नाही, पण विषयच तसा नाही. शीर्षामध्ये 7 प्राण निर्माण झाले. कोणते 7 प्राण? 2 डोळे, 2 नाक, 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या आणि 1 मुख. आता इथे आपल्या बुद्धीला उगाच दावणीला बांधायचं नाही आणि मी बुद्धिमान आहे असं सांगायचं नाही, कधीच नाही सांगायचं. शास्त्रस्य गुरुवाक्य सत्य बुद्ध्यावधारणा. शास्त्र आणि गुरुवाक्यांना सत्यत्व देणे ही श्रद्धा शब्दाची व्याख्या. सा श्रद्धा कथिता सद्वी या वस्तुपलभ्यते, यया वस्तुपलभ्यते. कारण असं होतं बरं का, आम्ही लोक डॉक्टर आहोत, आपल्या ग्रुपवर पण बरेच डॉक्टर्स आहेत, आणि नागपुड्यांना 2 म्हणतात, पण स्कल मध्ये तर एकच छिद्र असतं, मग त्याला 1 का नाही म्हणायचं? असले केस नाही काढायचे. 2 कान, 2 डोळे, 2 नागपुड्या आणि 1 मुख, असे ते 7 प्राण झाले. आता विषय लागतो, विषयाला द्रष्टा लागतो, आणि द्रष्ट्यासाठी दृष्टी लागते, म्हणजे उपकरण डोळा लागतो, त्याच्या मागे मन लागतं. या सगळ्या गोष्टी 7 प्राणांच्या मागे आहेत. आणि म्हणून तशा पद्धतीने विषयांचं प्रगटीकरण होतं, आणि ते प्रगटीकरण मधून 7 होम तयार होतात, 7 यज्ञ निर्माण होतात. अशा पद्धतीने द्रव्य यज्ञास्तपो यज्ञ, योग यज्ञास्तथा परे, स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतयः संशित व्रतः. द्रव्य रूपी यज्ञ बरेच जण करतात, तपरूपी यज्ञही करणारे आहेत, पण साधक स्वाध्याय रूपी ज्ञान यज्ञ करणारा असावा. आम्हाला कोणता यज्ञ करायचा आहे? ज्ञान यज्ञ करायचा आहे. या ज्ञान यज्ञांमध्ये विषय रूपी समिधा टाकायच्या. काय टाकायचे? विषय रूपी समिधा टाकायची आहे, आणि वासना रूपी घृत होता येत आहे, तूप. कसा आहे हो यज्ञ? सुंदर यज्ञ आहे, अतिशय सुंदर यज्ञ आहे. पण हा यज्ञ करायला आम्हाला आवडत नाही. आम्हाला अग्निहोत्र करायला आवडतं, आम्हाला आणखीन होम करायला आवडतात. मग सप्तकुंडी, नवकुंडी वगैरे वगैरे वगैरे. हा यज्ञ करायला आम्हाला आवडत नाही, कारण विषय रूपी आणि वासना रूपी घृत, विषय रूपी समिधा जाळून भस्मसात करायला आम्हाला आवडत नाही, परवडत नाही. हे ज्याला परवडलं त्याला ज्ञान यज्ञ साधला. तुकोबा म्हणतात, तीळ जाळीले तांदूळ, हे हविषांना आहे. तीळ जाळीले तांदूळ, काम क्रोध तैसेची खळ. यज्ञ करता करता तूप संपलं तर चिडतो, तीळ जाळीले तांदूळ आणि काम क्रोध तैसेची खळ. आणि म्हणून शब्दांमध्ये शब्दांचं हवन करणं, याला वाक यज्ञ असं म्हणतात. प्रवचन जो असतो ना, हा वाक यज्ञ. गुरु शिष्याला ज्ञान देतात, हा ज्ञान यज्ञ आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर, ब्रह्मरूप अग्नीमध्ये हवन केलेलं द्रव्य ब्रह्मरूप करता, आणि हवन क्रिया सुद्धा ब्रह्मरूप. ब्रह्मैव तेन गंतव्यम,
ब्रह्म कर्म समाधीना. हे यज्ञ सोपे आहेत की नाही हो? सोपे आहेत, सहज करता येणारे आहेत, पण परवडणारे नाही. कारण वासनांचा आणि विषयांचा नायनाट करायचा ही गोष्ट परवडणारी नाही. असं प्रत्येक देहामध्ये 7 गोलके आहे असं त्यांनी सांगितलंय. ऍक्सेप्टेड. इंद्रिय त्यांच्या त्यांच्या गोलकामध्ये संचार करतात. मग आता डोळा ज्यात संचार करतो, ही जी खोपणी आहे याला गोलक असं म्हणतात. सर्व इंद्रिय दिवसभर थकली की त्या ठिकाणी ते निवांत राहतात. पण एक इंद्रिय दुसऱ्या इंद्रियांच्या मध्ये जात नाही. डोळा कानाशी बोलायला जात नाही. डोळे आपोआप बंद होतात. प्राण सुद्धा गुहेमध्ये जाऊन झोपतात. त्याला गुहाशय असं म्हटलंय. 5 पंचकोशामध्ये पंचकोशातीत सन्नात्मा म्हटलाय. सर्व शक्ती हृदयामध्ये जाऊन झोपतात. कोणते इंद्रिय कुठे असावे याचं शास्त्र आहे आणि भगवंताने ते योग्य पद्धतीने रचलेलं आहे. आपले डोळे जर डोक्याच्या वर असते मगरीसारखे, तर आपल्याला चालता आलं नसतं, कारण आकाशच दिसलं असतं. मग आपल्याला सरपटावं लागलं असतं. सरपटलो असतो तर मगरीसारखे डोळे चालले असते. पण चालायचं आहे तर डोळे कसे झाले? म्हणजे भगवंतानी प्रत्येक गोष्ट, आणि म्हणून कानाची खोबण, डोळ्याची खोबण. अहो, भगवंतानी दिलेल्या व्यवस्थेमध्ये एवढा प्रगत माणूस थोडीशी सुद्धा अधिक सोय करू शकला नाही. तुम्हाला अप्रतिम बंगला द्या राहायला, अप्रतिम. असं वाटतं या ठिकाणी झरोका पाहिजे होता, इथे एक्झॉस्ट फॅन लावला असता तर बरं झालं असतं. हा लाईट या जागेचा त्या जागी लागला असता तर बरं झालं असतं. आणि तसं करतो माणूस, आणखीन चांगलं वाटतं. भगवंतांनी करून दिलेल्या ज्या ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, वाणी, ह्या ज्या व्यवस्था आहे, यात कुठलाही बदल कोणी करू शकत नाही. आणि तो केला तर त्याचं परफेक्शन राहत नाही. आणि म्हणून ईश बुद्धी श्रेष्ठ बुद्धी, आणि म्हणून धर्मानी चालावं. म्हणजे आत्मरूप पुरुषाची प्राप्त होते, त्याला आत्मयाजी पुरुष असं म्हणतात. आतापर्यंत आपण आत्मक्रीडा शब्द ऐकला, आणखीन आत्मरती शब्द ऐकला, आत्मक्रीड, आत्मरती, आणखीन एक शब्द आहे आत्मस्थ. आत्मस्थ असा शब्द ऐकला. आता आत्मयाजी. आणि म्हणून स्वतःला ब्रह्मरूप पाहून जो ब्रह्मरूपाशी ऐक्यत्वाची साधना करतो त्याला आत्मयाजी पुरुष असं म्हणतात. आणि म्हणून आता समुद्रा 9 नंबरचा मंत्र या ठिकाणी घेऊया. 7 समुद्र आहेत, सप्त समुद्र आहे. एकाला क्षार असं म्हणतात, दुसऱ्याला क्षीर असं म्हणतात, तिसऱ्याला इक्षू असं म्हणतात, चौथ्याला घृत असं म्हणतात, 5व्याला दधी असं म्हणतात, 6व्याला शुद्धोदक असं म्हणतात, 7व्याला सुरा असं म्हणतात. याला सप्त समुद्र असं म्हणतात. असो, एक पाण्याचा समुद्र आहे. आपल्याला दुधाचा समुद्र माहिती आहे, ज्यात विष्णू विराजमान असतात. क्षीरसागर, क्षीर म्हणजे दूध. एक घृत तुपाचा सागर आहे, एक दह्याचा सागर आहे, एक सहदाचा सागर आहे. अशा प्रकारे 7 सागर आणि त्या सागरातून वाहणाऱ्या नद्या. याला बुद्धी लावू नका.
गंगा गोदावरी नर्मदा तापी कृष्णा यमुना कावेरी सरस्वती अलकनंदा जान्हवी शरयू भीमा भामा इंद्रायणी महानदी मनकर्णिका ब्रह्मपुत्रा मंदाकिनी भागीरथी शरावती गंडकी तापी अनेक नद्या आहेत. त्यानंतर हिमालय सह्याद्री मेरू विंध्य गिरनार चित्रकूट नीलगिरी मलय हे पर्वत आहेत. आणि विहीयवादिक अशा वनस्पती अन्न तयार करणारे आहेत. अशा प्रकारे अन्न ही भोग्य वस्तू नाही, तरीही अन्नाला 6 रस आहेत. मधुर, आंबट, कटू, तिखट, तुरट आणि खारट. आणि पंचमहाभूतांनी हे आकार हे विश्व परिवेष्टित झालेलं आहे. हे सूक्ष्म शरीराचं पोषण करत. व्यक्तीमध्येही तसंच आहे आणि समष्टीमध्येही तसंच आहे. आपलं शरीर जे हाडामासाचं वाढतं हे पृथ्वी तत्वामुळे वाढतं. आपल्या शरीरामध्ये जे रक्ताभिसरण होतं ते आपतत्वामुळे होतं. पातळपणा जो आहे, थुंकी आहे, मूत्र आहे आणि रक्त आहे हे आपतत्वामुळे होतं. आपलं अन्न पचन होतं. शरीराचं एक टेम्परेचर असतं 97 नॉर्मल टेम्परेचर. त्याच्या वरती गेलं तरी बिघाड आहे आणि खाली गेलं तरी बिघाड आहे. ते अग्नी आहे. आता वायू आणि पोकळी जी आहे, तोंडामध्ये पोकळी आहे ज्याच्यामध्ये आपण घास घालतो. पोट नावाची पोकळी आहे, त्याला आकाश असं म्हणतात. अशा प्रकारे हा अक्षर पुरुष आहे. पुरुषे वेदम विश्वम कर्म तपो ब्रह्म परामृतम एतद्यो वेद निहितम गुहायाम सो अविद्या ग्रंथी विकिरतीह सौम्य. परमपुरुषाबद्दल आपण पाहिलं. आता 10वा मंत्र द्वितीय मुंडकातल्या प्रथम खंडातला शेवटचा मंत्र आपण पाहिलं. प्राण निर्माण झाले, पण हा जो खरा पुरुष आहे ना, हा पारमार्थिक सत्य आहे किंवा हा अधिष्ठान आहे. सर्व निर्मिती हा एक विकार आहे, म्हणजेच अंधृत आहे, म्हणजेच भासात्मक आहे. पुरुष फक्त श्रेष्ठ आहे, त्याला परमपुरुष असं म्हणायचं. ती जगताची निर्मिती होत असताना त्या पुरुषामध्ये कुठलाही विकार किंवा बदल संभवत नाही. विकाराचा परिणाम पुरुषावर होत नाही. असं कसं हो? अहो, दुधामध्ये सुद्धा किंचितस दही मिसळलं तर त्याचं दही होतं, म्हणजे दुधावर परिणाम झाला की नाही? हो, झाला. मला हसायला आलं, काही उदाहरणं आठवले म्हणून. पण आपण कितीही बोललो तरी त्याच्यावर काही परिणाम होत नाही. तो टीव्ही सोडून अभ्यासाला लागत नाही, असे आजकालचे वाक्य आहे. गमतीदार आहे. शास्त्राने सांगितलेलं वाक्य सांगतो. दोरीवर सर्प दिसला तर दोरीत कुठलाही परिणाम झाला नसतो. इतकंच नव्हे तर सर्पाची निर्मिती पण झालेली नसते, पण भास झाला असतो. आणि जेव्हा सर्पाचा भास होतो त्यावेळेला दोरी दिसतच नाही, फक्त सर्पच दिसतो. म्हणून अधिष्ठानामध्ये कोणताही बदल होत नाही, कुठलाही विकार होत नाही, कुठलाही परिणाम होत नाही. बिंब प्रतिबिंबवत असं जरी म्हटलं तरीही प्रतिबिंबात थोडेसे दोष आहेत, बिंबात ते पण नाहीत. माझा चेहरा मी आरशामध्ये पाहिला, आरशा हे प्रतिबिंब आहे.
आणि आरशात चेहरा पाहत असताना कंगव्यानी भांग करायला लागलो. आता मी उजव्या हाताने भांग करत असताना प्रतिबिंबात डावा हात दिसतो, कंगवा दिसतो, आपण सगळे जसे आहे तसे दिसतो. पण थोडासा दोष प्रतिबिंबात काय आहे, आपण उजव्या हाताने भांग करतो, प्रतिबिंबामध्ये तो डाव्या हाताने दिसतो. आला ना दोष. आरशावर जर कुठे डाग असेल तर तो डाग माझ्यावर आहे असं वाटतं. आपण चेहऱ्यालाच घासतो, अरे बाबा डाग आरशावर आहे. म्हणजे बिंब प्रतिबिंब वत जरी म्हटलं तरीही ते तितकंच असं नाही. मग कसं आहे, मग दोरीत साप दिसल्यानंतर बदल होत नाही. अधिष्ठान अध्यस्थानी बदलत नाही, पण अध्यस्थ अधिष्ठानाशिवाय सिद्धच होत नाही. पण अधिष्ठानामध्ये कुठलाही विकार होत नाही, कुठलाही परिणाम होत नाही, कुठलाही बदल होत नाही. पिंपलीवर सूर्यप्रकाश परावर्तित झाल्यामुळे चांदी दिसली म्हणून शिंपलीमध्ये बदल होतो का हो? ती चांदी विकून मी श्रीमंत होईल असं म्हटलं तरीही शिंपलीवर खरी चांदी तयार होते का हो? म्हणून प्रत्येक अध्यस्थाला अधिष्ठान असतं. अधिष्ठानाशिवाय अध्यस्थ असू शकत नाही, पण अध्यस्थाशिवाय अधिष्ठान असू शकतो. तुम्हाला दिसतं का बघूया. ही प्लास्टिकची ट्रान्सपरंट स्केलपट्टी आहे बघा, मी हातात धरली आहे. या प्लास्टिक शिवाय ही स्केलपट्टी असू शकत नाही. असू शकते का? नाही असू शकत. पण स्केलपट्टी शिवाय प्लास्टिक असू शकतं की नाही असू शकत? असू शकत. म्हणून दोरी शिवाय सर्प असू शकत नाही, पण सर्पाशिवाय दोरी असू शकते. झालं, खूप झालं. येऊ जरा मूळ पदावर कथे करायच्या. आत्म्याशिवाय देह असू शकत नाही, पण देहाशिवाय आत्मा असू शकतो. देह गेल्यानंतरही आत्मा असतोच, तितकाच आणि तेवढाच. फक्त त्याचं प्रागट्य नसतं अंतःकरण नसल्यामुळे. प्राण निघून गेले असतात, त्यामुळे त्यांच्या हालचाली दिसत नाहीत. म्हणून आता हा गेला, हा गेला म्हणजे प्राण गेला, आत्मा गेला नाही. देह असला तरीही आत्मा आहे, देह नसला तरीही आत्मा तिथे तेवढाच आहे, तितकाच आहे आणि तसाच आहे. घटामध्ये आकाश आहे, आकाशाशिवाय घट होऊ शकत नाही. पण घट फोडल्यानंतर आकाश कुठेच जात नाही, तिथेच असतं, तेवढंच असतं आणि तितकंच असतं. त्याच्यावरून हे सिद्ध झालं की अधिष्ठान विकार्य नाही. म्हणून बिंबस्थानीय परब्रह्म हे सत्य आहे आणि जगत हे ब्रह्माच्या अधिष्ठानावर आहे. देह हा आत्म्याच्या अधिष्ठानावर आहे. ब्रह्म आणि आत्मा एकच आहे. म्हणून विश्व मिथ्या आहे, भासमान आहे. दृश्य भासमान विश्वाला ब्रह्मस्वरूप हेच अधिष्ठान आहे. म्हणून सगळं विश्व ब्रह्माच्या अधिष्ठानावर आहे. म्हणून विश्व ही ब्रह्मरूपच आहे. विश्वामध्ये सुद्धा ब्रह्मच आहे. आता आलो आपण पुन्हा आणखीन बारीक याच्यात. लाट असो की तरंग असो, ती अधिष्ठान पाण्यावर आहे. त्याच्यामुळे लाटेला हात लावा की तरंगाला हात लावा, हाताला पाणीच लागणार आहे.
हाताला लाट लागत नाही, हाताला तरंग लागत नाही. तुम्ही म्हणाल वेगाने आलं हो पाणी, हाताला लाट नाही लागली का? हाताला नाही, वेगाने आलेलं पाणी लागलं. हाताला लाट लागल्यासारखं वाटतं, कारण त्या पाण्याचा ब्लो मोठा असतो आपल्या हाताला म्हणून, पण लागतं पाणीच ना. लाटेला धरायचा प्रयत्न केला तर सापडतो पाणी, तरंगाला धरण्याचा प्रयत्न केला तर सापडतो पाणी. म्हणून मनुष्य देहाला धरून आत्मा सापडवून घ्यायचा, जगताला धरून ब्रह्मरूप व्हायचं. म्हणून मनुष्य देहाची हानी करायची नाही आत्मा बघण्यासाठी, आणि जगताचा नायनाट करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. मग या जगतामधूनच ब्रह्म, या देहामधूनच आत्मप्राप्ती करायची. ब्रह्म आणि आत्मा एकच आहे. सगळ्यांमध्ये असलेल्या आत्म्याला ब्रह्म असं म्हणतात, आणि देहामध्ये असलेल्या ब्रह्माला आत्मा असं म्हणतात. संपूर्ण विश्व चैतन्यामध्ये सामावलं आहे असं वाटतं, पण चैतन्याच्या अधिष्ठानावर विश्व आहे. विश्वच चैतन्यच परब्रह्म स्वरूप आहे. मग विश्वामध्ये ब्रह्मस्वरूप आहेच, हे अनुभवण्याची जबाबदारी माझी आहे. त्यासाठी प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम हि विंदते ईशावास्यमिदं सर्वम यत्किंच जगत्यां जगत मत्तः परतरम नास्ति मत्तः परतरम नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम. सोनियाचे मणी, सोनियाचे सुती ओविले, अशा पद्धतीने उपाधीच्या दृष्टीने लाटा, तरंग आणि बुडबुडे वेगळे दिसत असले तरी ते जलस्वरूप आहेत. पाण्याशिवाय त्यांच्यामध्ये काहीही नाही. तसं जगत दिसत असलं तरी या जगतात ब्रह्माशिवाय काहीही नाही. जगतामध्ये ब्रह्म आहे, पण ब्रह्मामध्ये जगत नाही. देहामध्ये आत्मा आहे, पण आत्म्यामध्ये देह नाही. बरोबर समजून घ्यायचं बरं का. काय काय सांगावं, नीट समजून घ्यावं. एक उदाहरण आठवलं भगिनी वर्गांसाठी. पोळीमध्ये कणिक आहे, पण कणकेमध्ये पोळी नाही. असं कसं म्हणता तुम्ही? पोळीमध्ये कणिक आहे की नाही? पटलं सगळ्यांना. मग कणकीमध्ये पोळी नाही असं कसं म्हणता? त्या कणकेचा शिरा पण करता येतो, त्या कणकेची उकरपेंडी पण करता येते. कणकेची केलेली उपडपेंडी आणि रव्याची केलेला उपमा, शब्दप्रयोगच बदलला. उपमा म्हटलं की रव्याचा होतो, उकरपेंडी म्हटलं की कणकेची होते. आता त्या कणकेची उकरपेंडी झाली, त्याच्यात पोळी आहे का हो? त्याच्यात पोळी नाही आहे. त्याचा पानगा केला, त्याच्यात पोळी आहे का हो? पोळी नाही आहे. आणि म्हणून पोळीमध्ये कणिक आहे, पण कणकेमध्ये पोळी नाही. आपलं घरगुती उदाहरण डोळ्यासमोर ठेवायचं, आणि मग अधिष्ठान ब्रह्म जगतामध्ये आहे, पण ब्रह्मामध्ये जगत नाही. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचर. मी प्रकृतीमध्ये आहे, पण माझ्यामध्ये प्रकृती नाही. म्हटलं, मला वाटतं पोळीच्या उदाहरणावरून छान समजलं. आणि सगळ्यांचं कारण अधिष्ठान आहे. तो पुरून जाणणं, त्यालाच विश्वपुरुष असं म्हणतात. आता पुन्हा आलं पोळी आणि कणिक. जसं सांगितलं मी तसं सुवर्ण आणि अलंकार. सुवर्णामध्ये अलंकार नाहीत, पण अलंकारामध्ये सुवर्ण आहे.
घटामध्ये माती आहे, पण मातीमध्ये घट नाही. मातीचं सुगडं पण करता येतं, मातीची सुरई पण करता येते. मातीमध्ये सुरई आहे असं म्हणाल का तुम्ही? पण सुरईमध्ये माती आहे हे 100% म्हणता येतं. म्हणून अध्यस्थामध्ये अधिष्ठान आहे 100%, पण अधिष्ठानामध्ये अध्यस्थ नाही. हे तुम्हाला क्लिअर कळावं म्हणून पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने सांगतोय. आणि आपण सगळे भगवत स्वरूप आहात. आपण सगळ्यांनी भगवत स्वरूपाचं विस्मरण झालं म्हणून हा अभ्यास करतोय आणि पुन्हा भगवत स्वरूप त्यासाठी शांतीपाठ मदत करतो. म्हणून शांतीपाठापासून उपनिषद ऐकावं. लीलाताईंनी म्हटलेल्या शांतीपाठापासून थोडस सेट होतं, धूळ आलेली बसते हळूहळू. मी म्हणत असलेल्या शांतीपाठापासून नव्हे, सेट व्हायला वेळ लागतो ना. असं एकदा जर परमपुरुषाचं ज्ञान झालं, एकदा जर लाट आणि तरंगाचा मोह सुटून पाण्याला जाणणं झालं, तर मग मला कसलाच प्रश्न राहत नाही. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्ट मत्त स्मृतीर ज्ञानमपोहनम्. किंवा ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति ईशावास्यमिदं सर्वं. मीच ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. सर्वं खलु इदं ब्रह्म. अहम ब्रह्मास्मी हे अनुभव वाक्य आहे, सांगता येणार नाही. सांगण्याच्या वेळेला सर्वं खलु इदं ब्रह्म सांगावं. उपदेश करताना तत्वमसीचा उपदेश करायचा असतो, अहम ब्रह्मास्मीचा उपदेश नसतो करायचा. तत्वमसी उपदेश वाक्य आहे, अहम ब्रह्मास्मी बोध वाक्य आहे. जो ब्रह्मस्वरूपाला जाणतो तो स्वतःच ब्रह्मरूप होतो, ब्रह्मस्वरूप होतो. म्हणून आम्ही कथानक सांगतो, आता आमची बुद्धी रोटकी. नामदेव महाराज कुत्र्याच्या मागे धावले. अहो नामदेव महाराज पांडुरंगाच्या मागे धावले. नुसती पोळी का खातोय, तूप आहे की माझ्याजवळ? कुत्र्याला थोडी समजते तुपा बरोबर पोळी खायची असते म्हणून. नामदेव महाराज प्रत्यक्ष कोणाच्या मागे धावले? पांडुरंगाच्या मागे धावले. आणि आम्ही कुत्र्याच्या मागे धावले समजतो का? कारण आम्ही उपाधीच पाहतो, आम्ही अध्यस्थच पाहतो, आम्ही अधिष्ठान पाहत नाही. बोलताना असंच बोलायचं असतं बरं का, कुत्र्याच्या मागे धावले असंच बोलायचं असतं. पण बोलताना अधिष्ठानाचं भान विसरू नये म्हणून विठ्ठल रूप कुत्र्याच्या मागे धावले असं म्हणावं. नाही तर मग नामदेव महाराज परब्रह्माच्या मागे धावले, हे पण चुकीचं वाक्य होऊन जाईल. परब्रह्म सर्व व्याप्त आहे आणि घन आहे, म्हणून परब्रह्माच्या मागे धावावंच लागत नाही. ते मी आहे या अनुभवाने परब्रह्म कळत असत. मग विठ्ठल रूप कुत्र्याच्या मागे धावले. आता बरोबर विठ्ठल रूप लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीने सगळ्या प्राणी मात्राच्या आत असलेले जे विठ्ठल, त्याला ब्रह्मस्वरूप असं म्हणतात. आणि ते अभिन्न स्वरूपाने माझ्याही आत आहेत. ते मी आहे या विशेष ज्ञानाने श्रीगुरूंकडून घ्यावं लागतं बरं हे ज्ञान. खूप लोक म्हणतात की आम्हाला गुरु नसले तरी सगळं कळतं. प्रत्यक्ष श्रीगुरु लागतात, चेतन श्रीगुरु लागतात, त्यांच्याकडून हे ज्ञान घ्यायचं असतं. आणि जोपर्यंत अशा पद्धतीचं ज्ञान मिळालं नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने सद्गुरूचा लाभच नाही झाला. या विशेष ज्ञानाने अविद्या ग्रंथीचा नाश होतो. ग्रंथी म्हणजे काय हो? पुढे उपनिषदात येणारच आहे. विद्यते हृदय ग्रंथी चिंत्यन्ते सर्व संशया क्षीयते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टी परावरे.
ग्रंथी म्हणजे गाठ. एकदा जर रेशमाला गाठ पडली ना तर ती काढता येत नाही. त्याला दृढीभूताम शब्द वापरलाय. अविद्या काम कर्म ग्रंथी असतात या. अविद्या म्हणजे अज्ञान, काम म्हणजे वासना आणि कर्म म्हणजे कर्तृत्व. या तीन गोष्टींची जी गाठ असते ना, याचा आम्हाला आलेला जो अनुभव असतो ना, त्या अनुभवातून निघत नाही माणूस. श्री गुरु सांगतात की आता अनुग्रह घेतलाय, तू अमुक अमुक उपवास कर. हो गुरुदेव. पण त्यांनी सांगितलेला उपवास करायचा आणि आधी आपले जे चालू आहे ते चालूच ठेवायचे. अविद्या. समजलंच नाही कशासाठी गुरूंनी काय सांगितलं हे समजलंच नाही. आणि इतके दिवसाचे उपवास मोडू कसे, म्हणून कर्तृत्ववादी प्रत्यय, हे सगळे प्रत्यय दोष होतात. मला गुरूंनी सांगितल्यानंतर पुन्हा ऍडिशनल मी माझे जे चालू आहे वार ते मी करूनच राहिलो आहे. नाही नाही, आमच्या घरामध्ये चालतं. कुणाचं घर? तू कोण आहेस? घरातला मेंबर आहेस? नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मणा क्षत्रिय वैश्य शूद्र न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर न चाहम निज बोध रूपा. घरातले लोक एका विशिष्ट वयात आल्यानंतर मुलं बाळ आपणच चालू ठेवायचं का सगळं, की त्यांना करायला सांगायचं आणि नाही केलं तर मग राहू द्या. पुढच्या पिढीला जबाबदारी तुमची आहे संस्कार करण्याची. तुमची तयारी नाही तर ठीक आहे, तुमच्यावर आम्हाला संस्कार करता आला, आम्ही प्रयत्न केला, आता आम्ही मोकळं झालो पाहिजे. पण नाही, असं आहे आपण आहोत तोपर्यंत करावं. भय आहे, न करण्याचं भय आहे. जिथे भय आहे तिथे आत्म्याचा विचार नाही. म्हणून कर्तृत्ववादी कर्म आणि अविद्यायुक्त अज्ञान हे आमच्या काम म्हणजे वासना घालवू देत नाही. उपवास सुद्धा सोडायची भीती वाटते. काही लोक व्रताचं उद्यापन केल्यानंतरही करतात उपवास. आम्ही म्हणे 16 सोमवाराचं उद्यापन केलं मग तरी करतो, सोमवार सोडू नये असं म्हणतात कशाला? मग शास्त्राने उद्यापन कशाला सांगितलं? शास्त्राने उद्यापन सांगितल्यानंतरही म्हणजे आम्ही कोण झालो? शास्त्रापेक्षा काकण वर्षाने झालो. डॉक्टरनी 5 औषधं लिहून दिले प्रिस्क्रिप्शन मध्ये, आणखीन 2 जास्तीचे आम्हाला देऊन द्या, हे द्या ते द्या. असं करायचं असते का? जेवढं डॉक्टरने दिलं तेवढंच औषध घ्यायचं. डॉक्टरने सांगितलंय दिवसातून एकदा घ्या, पण मी 3दा गोळी खातो, काय म्हणायचं? त्याच्यात तसूवरही बदल करायचा नसतो. श्री गुरूंनी अखंडार्थ बोधा करता साधन दिलं आहे. ते अखंडार्थ बोधापर्यंत मला नेता आलं पाहिजे. या दुसऱ्या गोष्टींची जर भर घातली ना तर आपलं साधनच मोडकळीला पडतं. शिष्यांच्या लीला म्हणतात याला. म्हणून या ग्रंथी ज्या आहेत, अविद्या काम कर्म ग्रंथी, ही अत्यंत घट्ट असतात. रेशमाची गाठ निघत नाही. आणि जो या ग्रंथीचा या शरीरामध्ये जिवंत असतानाच नाश करतो, काय म्हटलंय? या शरीरामध्ये जिवंत असतानाच नाश करतो. न मृत हा सन्न हे सौम्य प्रिय दर्शन. मेल्यावर नाही, म्हणून दुःखातून मुक्ती जिवंतपणी झाली पाहिजे. हेची देही हेची डोळा बघू मुक्तीचा सोहळा. त्याच्यासाठी देहत्याग करण्याची गरज नाही. परमार्थातला मोक्ष मेल्यावर मिळत नाही, जिवंतपणी मिळतो.
आणि त्यानंतरचं जे आयुष्य आहे ते जीवनमुक्त म्हणून घालवता येतं. मेल्यानंतर मोक्ष मिळत नाही. अहो, मेल्यावर स्वर्गही दिसत नाही. अविद्येचा ध्वंस जिवंतपणे करावा लागतो. पण तुम्हाला सांगू का, अविद्या, काम आणि कर्म या ग्रंथी माझ्या घट्ट आहे हे समजत नाही. गुरूंनी सांगितल्यावरही समजत नाही. तुमचंही सगळं करतो आणि आम्ही आधी जे करत होतो तेही आम्ही करतच राहतो. कर, मर, पुन्हा कर पुढच्या जन्मी. त्याला कर्मर कर असं म्हणतात. त्या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर जर स्वस्वरूप जाणलं तर तथ्य आहे, इह चेद वेदिदथ सत्यमस्ती. खूप सांगितलंय हो. विवेकानंदांनी कठोपनिषदाचं वाक्य कायम त्यांच्या फोटो खाली लिहितात, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. म्हणून गुरूंकडे जायचं असतं. तद्विज्ञानार्थ गुरुमेवा विगच्छेत श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. अशा पद्धतीने जर आम्ही अभ्यास केला तर आमचं जीवन आनंद रूप होतं. याच जन्मी ह्याची देही ह्याची डोळा भोगो मुक्तीचा सोहळा. म्हणून सारखं गुरूंनी उपदेश केल्यानंतर सुद्धा आचार्यांसारख्या संतांना सांगावं लागतं, भज गोविंदम मूढ मते. अर्जुनाला सांगावं लागलं, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. मलाच शरण ये, दुसऱ्याला नाही. एकम. मग अर्जुन म्हणतो, तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. तम एव. मन एव मनुष्याणाम कारणम बद्ध मोक्षय. मीच माझा उद्धार करण्यासाठी सक्षम आहे. मीच माझा नाश करण्यासाठी पण उपयुक्त आहे. म्हणून गुरु आज्ञेने, गुरु कृपेने, गुरु निर्देशाने उद्धार करावा. उद्धरेत आत्मनात्मान नात्मान मावसादे. आणि म्हणून मुंडकोपनिषद सांगतं, परीक्ष लोकान कर्मचिताम निर्वेदम मायात. अशा पद्धतीने अविद्या, काम, कर्म ग्रंथीचा नाश करावा आणि ह्याच देहामध्ये मुक्त व्हावं. नंतर मुक्ती नाही. पुन्हा देह घ्यावा लागेल. मुक्ती नाही होत. मुक्ती चालू देहातच मिळते. देह गेल्यानंतर मुक्ती कधीच मिळत नाही. म्हणून शरीरामध्ये राहून सर्व विकारांपासून अलिप्त राहून जीवनमुक्त पुरुष हाच खरा वेदांताचा, अद्वैत वेदांताचा आदर्श आहे. योग रतो वा भोग रतो वा संग रतो वा संग विहीन. तो संघात असला तरी फरक नाही पडत. हिमालयातच जाऊन राहिलं पाहिजे असं अजिबात नाही. म्हणून आपल्या सर्व गृहस्थाश्रमी लोकांकरता आज्ञा आहे उपनिषदांची, आज्ञा आहे शंकराचार्यांची, आज्ञा आहे भगवान श्रीकृष्णाची. जनसंपर्कात असा किंवा जनसंपर्काच्या त्यागामध्ये असा मन ब्रह्म स्वरूपामध्ये लीन झालं पाहिजे. म्हणून कर्तव्यांतर अभावात कोणत्याही प्रकारचे कर्तव्य शिल्लक राहता कामा नये. आत्मन्यवात्मना तुष्ट तिथं प्रज्ञस्तदोच्यते. स्वतःच्या स्वरूपामध्ये संतुष्ट आणि तृप्त असलं पाहिजे. या दर्जावर उपनिषद आहे. या दर्जावर भगवद्गीता आहे. ह्या दर्जावर ब्रह्मसूत्र आहे. ही उंची आम्हाला पेलली पाहिजे. त्यासाठी वर्गात शिक्षकांनी शिकवलं नाही समजलं तर आम्ही चांगल्या शिक्षकाची ट्युशन लावतो. इथे आम्हाला नाही समजलं तर कधीतरी समजेल
जेव्हा समजेल तेव्हा पाहू असं करतो. आणि जे चालू आहे आपल्या घरात पिढीजात बस तेवढंच सांभाळतो, तेवढंच त्यातही कमी कमी करायचा प्रयत्न करतो. ते मोक्षासाठी आहे याचा कधी आम्ही विचारच करत नाही, कधीच नाही विचार करत. आपल्या सगळ्यांना मोक्ष प्राप्ती हो ही विनंती करतो. आपल्याला एक सूचना या ठिकाणी सांगितल्या जाणार आहे, तेवढी आपण ऐकावी आणि त्यानंतर मग आपण थांबावं. रामकृष्ण हरी. सूचना ऐका. मॅनेज झालं. उद्या दे. हॅलो, हॅलो, सर्वांना एक आवाज येतोय ना? सगळ्यांना एक महत्वाची सूचना द्यायची आहे की शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 ते 6 या वेळामध्ये दासबोध ग्रंथाची समाप्ती, जे ऑनलाईन दासबोध सुरू केला होता त्याची समाप्ती समारोहाचं आयोजन केलेलं आहे श्रीराम मंदिरामध्ये यवतमाळ येथे. आणि त्या निमित्त परमादरणीय सुनील काकांचे उद्बोधन आहे. यावेळेला आपल्याला सगळ्यांना लिंक येईल 4 वाजता, तर सगळ्यांनी त्या लिंकवर जॉईन व्हायचंय. विषय आहे झाले साधनाचे फळ, संसार झाला सुफळ. या विषयावर सुनील काकांचे उद्बोधन राहणार आहे. हे आपणा सगळ्यांना श्रवण करायला मिळणार आहे 4 ते 5 या वेळेत, दिनांक 28 फेब्रुवारी. सगळ्यांनी तारीख आणि वार लक्षात ठेवायचं. शुक्रवार. सूचना संपली. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सगळ्यांना. रामकृष्ण 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 हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी नमस्कार करते. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हा, त्रिंबकराव रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका नमस्कार. कथाळीताई रामकृष्ण हरी. पंकज रस्के. रामकृष्ण हरी काका. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वाकडेच आहे रामकृष्ण हरी. हरी. नीलाताई नमस्कार करतो. रामकृष्ण हरी काका. हा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.